नमस्ते मित्रांनो, अर्थ समृद्धी चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मी रवींद्र कदम। आज एका वेगळ्या गुंतवणुकीच्या साधनाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे की ज्याच्यामध्ये तुमचं भांडवल सुरक्षित राहतं आणि एफडी पेक्षा तुम्हाला दुप्पट रिटर्न मिळतो। त्या गुंतवणूक साधनाचं नाव आहे P2P इन्व्हेस्टिंग। नाव जरासं वेगळं वाटलं ना? हो, खरंच आहे। ते पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनापेक्षा एक वेगळं साधन आहे आणि रिझर्व्ह बँक मान्यता प्राप्त साधन आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी मी विनंती करतो। सर्वात आधी आपण समजून घेऊया P2P म्हणजे काय। त्याच्यामध्ये पीअर टू पीअर असा शब्द आहे। पेअर आणि पीअर याच्यामध्ये फरक आहे। समजा तुम्ही एसटीने प्रवास करत आहात आणि शेजारी तुमच्या कोणीतरी प्रवासी बसतो आणि त्याचा स्टॉप आल्यानंतर तो उतरून निघून जातो, तर ह्याला म्हणतात पेअर। मग पीअर म्हणजे काय? तर दोन गरजवंत एकत्र येणे, त्याला पीअर असे म्हणतात। यावरूनच त्याला पीअर टू पीअर म्हणजेच P2P असं गुंतवणुकीचं साधनाचं नाव तयार झालेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला अमेझॉन माहिती आहे। अमेझॉन काय करतं की तो असा प्लॅटफॉर्म आहे की खरेदी करणारा आणि विक्रेता या दोघांना एकत्र आणतं। दोन गरजवंतांना एकत्र आणण्याचं काम अमेझॉन करत असतं। अमेझॉन सुद्धा एक प्रकारचं P2P मार्केटिंगच आहे। त्याच्यामध्ये अमेझॉन सुरक्षित आहे। P2P गुंतवणुकीमध्ये उसने देणारा आणि ज्याला पैशाची गरज आहे असा गरजवंत पैसे घेणारा यांना P2P एकत्र आणते। P2Pच्या अनेक कंपन्या असतात। ही NBFC आहे। NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी। ही रिझर्व्ह बँक मान्यता प्राप्त असते आणि P2P मार्फत दोन गरजवंतांना म्हणजे ज्याला पैशाची गरज आहे तो आणि जो पैसे उसने देणार आहे तो ह्यांना एकत्र आणण्यासाठी बँकच काम करते। त्या P2P कंपनीचं एस्क्रो अकाउंट SBI किंवा ICICI यासारख्या कोणत्या तरी बँकेमध्ये असतं आणि ती जी एस्क्रो अकाउंट देणारी बँक असते ती बँक ही ट्रस्टी म्हणून काम पाहते। म्हणून P2P मध्ये भांडवल सुरक्षित राहतं आणि समजा एखाद्याला 1 लाख रुपये उसने द्यायचे आहेत किंवा 1 लाखाची गुंतवणूक करायची आहे, तो लेंडर आहे, तर ते 1 लाख ज्याचं क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त आहे अशा 200 पेक्षा जास्त जणांना वाटलं जातं आणि त्याच्यामुळं तुमची जी रिस्क आहे ती डायव्हर्सिफाय होते आणि अगदी 100-150 रुपये ज्याचं क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त आहे अशा वैयक्तिक लोकांना किंवा छोट्या उद्योगांना ते उसने दिले जातात आणि त्याची वसुली सुद्धा जी ट्रस्टी बँक आहे तीच करत राहते। म्हणजे P2P जसं अमेझॉन दोन गरजवंतांना एकत्र आणतात त्या पद्धतीनं P2P सुद्धा पैसे देणारा आणि ज्याला पैशाची गरज आहे म्हणजे लेंडर आणि बॉरोवर या दोघांना एकत्र आणतात आणि त्यांच्यामध्ये जो काही नफा होईल तो गुंतवणूकदाराला वाटून दिला जातो। तो साधारणतः वर्षाला 10-12% चक्रवाढ व्याजानं मिळतो आणि हा एफडी पेक्षा दुप्पट असतो। समजा एफडी मध्ये तुम्हाला एका वर्षामध्ये 1 लाखावर 6,000 मिळणार असतील तर ह्याच्यामध्ये साधारणतः 11-12 हजार रुपये आरामात मिळतात। आपल्याला त्यासाठी P2P कंपनीची चांगल्या प्रकारे निवड करावी लागते आणि याचा अजून एक फायदा होतो की जर एखाद्याला दर महिन्याला कॅश फ्लोची गरज आहे, समजा तुम्ही P2P मध्ये 10 लाख रुपये लमसम टाकले तर तुम्हाला दर महिन्याला 8-8.5 हजार रुपये दरमहा रक्कम मिळते। जसं तुम्ही एखादी घर बांधून खोली भाड्याने दिली तर त्याला प्लॉट खरेदी करून घर बांधून तुम्हाला जवळजवळ 25-30 लाखापेक्षाही जास्त रकमेची गरज असते आणि त्यावेळी तुम्हाला भाडं कुठेतरी 8,000 रुपयाचं मिळतं। मग या ठिकाणी तुम्ही 10 लाख रुपये टाकले, दर महिन्याला तुम्हाला 8-8.5 हजार रुपयाचा कॅश फ्लो सुरू झाला। भांडवल सुरक्षित आणि कॅश फ्लो म्हणजे ज्या व्यक्ती रिटायर झालेले आहेत त्यांच्यासाठी कॅश फ्लो म्हणून हा पर्याय चांगला आहे किंवा ज्यांच्या 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या शॉर्ट टर्म गरजा आहेत
3 महिन्याची 6 महिन्याची शॉर्ट टर्म गरज आहे त्यांच्यासाठी 10-12% चक्रवाढ व्याजानं ह्याच्यामध्ये आपल्याला नफा मिळतो, म्हणून शॉर्ट टर्म साठी हे गुंतवणुकीचं साधन चांगलं आहे। आणि एफडी किंवा डेट फंड याच्यापेक्षाही तुम्हाला जादा नफा मिळतो आणि तुमचं भांडवल सुद्धा सुरक्षित राहतं। तर जे कोणी गुंतवणूकदार शॉर्ट टर्म गरजा असणारे आहेत त्यांच्यासाठी हे P2P गुंतवणुकीचं साधन अतिशय चांगलं आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।